25 वर्ष नवरा बायको एन आणि बी एन फॉर नालायक बी फॉर बयार नवरा बायको दोघांची सरासरी दोघं जरी कॅन्डिडेट असतात त्याला 2 ने भागायचं आणि सरासरी किती आली 25 आली. आता 25 आल्याच्या नंतर सरासरी इकडे बघा याने याला मल्टिप्लाय करायचं नवरा प्लस बायको बरोबर 25 दोन्ही 50 झाले. याचा अर्थ दोघांच्या वयाची बेरीज काय असायला पाहिजे मुलांना 50. जर नवरा सुद्धा कल्पना करा 25 चा घेतला आणि बायको 25 ची केली तर असं 25 25 50. कल्पना करा नवरा जर 30 चा असेल तर बायको कितीची अपेक्षित आहे 20. आणि बायको चुकून जर 30 ची झाली सचिन तेंडुलकर पॅटर्न बायको मोठी नवरा छोटा कितीचा करायचा नवरा 20. फक्त अपेक्षित काय दोघांची बेरीज काय अपेक्षित आहे आपल्याला 50. पण कोणाला किती वर्षाचा फक्त असं करू नका बायको 49 वर्षाची नवरा टॅम टॅम एकाच वर्षाचा समजते का हे पाळण्यातच आहे आणि हे टेकली तिकडं कसला कार्यक्रम जमत नसते. फक्त जरा असं वाटलं पाहिजे तेवढं करा. जास्तीत जास्त फरक असावा किती 5-10 वर्षाचा चालते प्रियंका चोपडासारखा किती 10 वर्षाचा फरक. नाहीतर कार्यक्रम तसा झाला तर हे एका वर्षाचं बायको किती वर्षाची करते ती 49 त्याला घेऊन फिरते. सरासरी आपण घेऊया 25 कळालं सरासरी. त्यांच्या विवाहाच्या वेळी 25 वर्ष होते. विवाहाच्या वेळीचं वय त्यांचं किती आलं 25. त्यांच्या विवाहाच्या वेळी 25 वर्ष होती. विवाहानंतर 2 वर्षांनी म्हणजे समजा हे विवाह आहे आणि विवाहाच्या वेळेस का 25 वर्ष होती. विवाहाच्या वेळी 25 वर्ष त्याच्यानंतर 2 वर्षांनी काय झालं त्यांना 2 वर्षांनी मूल झालं. याचा अर्थ ते जेव्हा 2-2 वर्षांना वाढले नवरा बायको हे 27 प्लस बायको 27 ची झाली त्यावेळेस बाळ जन्माला आलं 0 वर्षाचं. 0 वर्ष असेल ना त्याला 2 वर्षांनी जन्माला हे येतं 25 चे होतं. विवाहाचं वय 25 वर्ष दोघांचं. 2 वर्षांनी बाळ झालं तर तेव्हा 2 वर्षांना बायको 27 ची झाली नवरा 27 चा झाला पण बाळ 0 वर्षाचं झालं. 2 वर्षांनी झालं ना ते. मग आता त्यावेळेस त्यांची सरासरी किती सांगितली 2 वर्षांच्या तिघांच्या वयाची सरासरी 24 वर्ष. म्हणजे या तिघांच्या वयाची कोणाची एक तर नवरा बायको प्लस ते कार्ट के फॉर कार्ट बरोबर आहे. त्याच्या वयाची सरासरी किती होती रे 24. पण संख्या किती झाली तिघ जण झाली. नवरा बायको यांचं वय किती झालं रे 27 प्लस के याचा मुलाचं वय किती आहे के बरोबर 3. आता 3 ने इकडे गुणूया आपण 3 चौक 12 12 से 2 आपला 3 दोन्ही 6 आणि 7 आणि 27 आणि 27 किती वेळा लागले 7 दोन्ही 14 72 म्हणून ते वजा करू 7 आणि 7 14 1 ते झाले 54. 72 म्हणून 54 गेले किती राहिले 12 तून 4 गेले 8 राहिले आणि 12 तून 4 गेले इथे 1 6 झाले 18 वर्ष नाही का कार्ट नाही. हे झाली त्याची सरासरी समजा. आणि आता नाही का त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला त्या तिघाच्या आजच्या वयाची सरासरी तर त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांचं किती वर्ष म्हणजे तर त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाले. आता लग्नाला किती वर्ष झाले असतील तर तुम्हाला काय करावं लागेल कशामधून वजा करावं लागेल तुम्हाला कशामधून वजा करावं लागेल बरोबर वजा केली काय 12 24 मधून 24 वर्ष सरासरी आहे. 24 मधून 18 वर्ष वजा केले किती राहिले 14 तून 8 गेले 6 1 0 म्हणजे 6 वर्ष. लक्षात आलं हो सर.